ऋतिकला हेल्थ इन्शुरन्स खरेदी करायचा आहे। त्याचा मित्र सौरभ एका सरकारी बँकेत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतोय, म्हणून ऋतिकने सौरभचा सल्ला घेण्याचं ठरवलं। मागच्या वर्षी सौरभचे वडील आजारी होते, त्यांना जवळपास 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि तब्बल 9 लाख रुपये खर्च आला। त्यामुळे ऋतिकला त्याची सर्व बचत मोडावी लागली। त्याशिवाय मित्रांकडून काही पैसे घ्यावे लागले आणि 3 लाख रुपयाचं पर्सनल लोन देखील काढावं लागलं। एकदा वाईट अनुभव आल्यामुळे ऋतिकने तातडीने घरातल्या सगळ्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला। हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व आपल्याला जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं आहे। दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व कळत नाही। बऱ्याच लोकांना हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व माहीत असतं, पण आज पॉलिसी काढू उद्या काढू असं करता करता अनेक वर्ष निघून जातात। मग अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला ॲडमिट करावं लागलं की बिलाचे आकडे बघून डोळे उघडतात। म्हणूनच आरोग्य विमा हा आपल्या आर्थिक नियोजनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असला पाहिजे। आजारपण पूर्वसूचना देऊन येत नाही, याचा फटका कोणालाही आणि कधीही बसू शकतो। विशेषतः घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर मेडिक्लेम घेतलाच पाहिजे। मात्र आपण हेल्थ इन्शुरन्स खरेदी करायचा निर्णय घेतला तरी पुढचा प्रवास नक्कीच सोपा नसतो। मार्केटमध्ये अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीकडे अनेक प्रकारच्या पॉलिसी आहेत। प्रत्येक पॉलिसीमध्ये नियम आणि अटी वेगवेगळ्या असतात। त्यातच वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर यापैकी कोणता पर्याय चांगला आहे हे आपल्याला कळत नाही। नावाप्रमाणेच फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो। समजा पॉलिसीमध्ये 4 सदस्य असतील आणि कव्हरेज 10 लाख रुपये असेल तर सर्व सदस्य मिळून एकूण 10 लाखाचा कव्हर वापरू शकतात। कुटुंबातील कोणत्याही सदस्याला 10 लाख रुपयापर्यंतचे उपचार मिळू शकतात। जर एका सदस्याच्या उपचारासाठी 7 लाख रुपये खर्च आला तर उर्वरित 3 सदस्यांना 3 लाख रुपयापर्यंत उपचार मिळू शकतात। वैयक्तिक पॉलिसीमध्ये एक व्यक्ती आणि एक विमा रक्कम असं सूत्र असतं, त्यामुळे व्यक्ती त्याच्या उपचारांसाठी संपूर्ण रक्कम वापरू शकते। मात्र या पॉलिसीचा प्रीमियम बऱ्यापैकी जास्त असतो। फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्डर स्वतः, जोडीदार, मुलं, स्वतःचे आणि जोडीदाराच्या आईवडिलांचा समावेश करू शकतो। बहुतेक पॉलिसी 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फॅमिली फ्लोटर योजनेचा भाग बनवण्याची परवानगी देत नाहीत। बऱ्याच फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये केवळ 2 प्रौढांना कव्हर दिला जातो। काही कंपन्यांनी 4 प्रौढांना कव्हर देण्याची तरतूद केली आहे। फॅमिली फ्लोटर योजना तुमचे काही पैसे वाचू शकते, कारण याचा प्रीमियम कमी असतो। कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज शक्यतो पडत नाही। मात्र फॅमिली फ्लोटर किंवा वैयक्तिक पॉलिसी यापैकी निवड करणं कधीकधी कठीण असतं। विशेषतः जेव्हा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात तेव्हा हे अधिक कठीण होऊ शकतं। फॅमिली फ्लोटर पॉलिसीचा प्रीमियम कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याच्या वयावर अवलंबून असतो। अशा परिस्थितीत प्रीमियम मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो। जर तुम्ही ऋतिकसारखे तरुण असाल आणि समजा तुम्ही 33 वर्षांचे असताना तुमच्या फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये केवळ बायको आणि 2 मुलांचा समावेश केला असेल तर प्रीमियम कमी येईल। मात्र जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचाही समावेश केलात तर तुमचा प्रीमियम बऱ्यापैकी वाढेल। तुम्हाला तो दरवर्षी भरावा लागेल। जब भी आप सीनियर सिटीजन हो जाते हैं तो क्या और हेल्थ इंश्योरेंस कंसिडर कर रहे हैं तो क्या ध्यान में रखना है, आपकी प्री एग्जिस्टिंग एलिमेंट के लिए कितना वेटिंग पीरियड होगा, नंबर 1। नंबर 2, जब भी आप सीनियर सिटीजन प्लान लेते हैं तो उसमें कोपे होता है, तो वो कोपे क्या परमानेंटली है या उसको वेव ऑफ कर सकते हैं। एज अ सन और अ डॉटर, एज अ चाइल्ड आप इंश्योरेंस ले रहे हो अपने पेरेंट्स के लिए, तो आप डिडक्टेबल चूज कर सकते हो सब्जेक्ट टू के आपके बेस पॉलिसी आपके कॉर्पोरेट में पेरेंट्स कवर्ड है। तो आप क्या कर सकते हैं कि डिडक्टेबल चूज कीजिए 25,000 50,000 का, जिससे आपकी प्रीमियम 10 से 15% कम हो जाएगी। सो यू हैव टू मेक श्योर दैट पेरेंट्स आर एडेड इन द कॉर्पोरेट पॉलिसी एंड यू गेट द यहाँ पर आप डिडक्टेबल चूज कीजिए। अशा परिस्थितीत आपल्याकडे 2 फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय आहे। आपण स्वतःसाठी, जोडीदारासाठी आणि मुलांसाठी एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करू शकतो आणि आई वडिलांसाठी दुसरी फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करू शकतो। यामुळे प्रीमियममध्ये थोडी बचत होईल, पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आणखी चांगली पॉलिसी खरेदी करू शकतो।
आप वाइफ एंड बेटा जो है वो एक पॉलिसी में आ सकते हैं एज अ फैमिली फ्लोटर, एंड सीनियर सिटीजन फादर के लिए आप सेपरेट इंडिविजुअल प्लान लीजिए। इसकी रीजनिंग है, जब भी हम इंश्योरेंस लेते हैं पेरेंटल एज, ठीक है, क्या 10 लाख सफिशिएंट है, फर्स्ट नंबर वो क्वेश्चन है। जब भी सीनियर सिटीजन एक पॉलिसी में साथ में जब क्लब होते हैं, अगर वो प्रोडक्ट के अंडर अलाउड है, तो उस पॉइंट ऑफ टाइम पे इंश्योरेंस जो है वो रेस्ट्रिक्शंस और कैपिंग्स डाल रहे हैं, जैसे कि कोपे हो जाता है, डिडक्टेबल हो जाता है, क्या ये हम डिडक्टेबल ले सकते हैं। तो ये चीजें हैं जो हमें ध्यान में रखनी पड़ती है। ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीचा काही आजार असेल तर तो सुरुवातीच्या काही वर्षासाठी कव्हर होत नाही, त्यासाठी 2 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो। तसेच नॉर्मल पॉलिसीमध्ये को पेमेंट आणि सब लिमिट असू शकतात। मात्र मणिपाल सिग्ना, स्टार हेल्थ, केअर हेल्थ इन्शुरन्स, ICICI लोंबार्ड, SBI जनरल, HDFC अर्गो सारख्या कंपन्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पॉलिसी लॉन्च केल्या आहेत। यामध्ये वेटिंग पिरियड कमी असतो, सब लिमिट्स नसतात आणि या व्यतिरिक्त अनेक चांगले फीचर्स मिळतात। ओवरऑल अगर हम मार्केट में देखेंगे तो काफी कम प्लान्स है जिसपे आप सीनियर सिटीजन को अपने फैमिली फ्लोटर में ऐड कर सकते हैं। बट ICICI लोंबार्ड हैज 2 plans which will include senior citizen parents in the policy as family floater. They are Health Advantage Apex Plus and Health Elite. स्वतःसाठी आणि आई वडिलांसाठी 2 वेगवेगळ्या फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेण्याचे बरेच फायदे आहेत। असं करून ऋतिक आई वडिलांसाठी जास्त कव्हर असणारी पॉलिसी घेऊ शकतो, कारण त्याच्या आई वडिलांना हेल्थ इन्शुरन्सची जास्त गरज आहे। मात्र कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करताना ऋतिकला सर्व नियम आणि अटी समजून घ्याव्या लागतील। शक्यतो कमी वेटिंग पिरियड आणि को पेमेंट आणि सब लिमिट नसलेली पॉलिसी खरेदी करावी। या पॉलिसीचा प्रीमियम जरी थोडा जास्त असेल तरी त्याचा नंतर फायदा होईल।